या शाळेचं शिफ्टिंग आज होणारच असा रणवीर राजांचा हुकूम आहे। ही इमारत अनसेफ डिक्लेअर केल्यापासून त्यांना मुलांची काळजी वाटते म्हणून हा पर्याय। माझ्या गैरहजेरीत तुमच्या राजे शिर्केंना हुकूम सोडावासा वाटतो काय? पण लक्षात ठेव, आता मी आलोय। सर, तुम्ही आल्यानं शाळेची अनसेफ असलेली इमारत मजबूत थोडीच होणार आहे। कोण म्हणतो ही इमारत अनसेफ आहे म्हणून? या इमारतीची खात्री जेवढी मी देऊ शकतो तेवढे तुमचे राजे शिर्केही देऊ शकत नाहीत। खरं तर या इमारतीची अडचण आहे तुझ्या राजे शिर्केला, म्हणून ती अनसेफ आहे, नाही का? तुझ्या त्या राजे शिर्केला सांग की मुलांची काळजी घेण्यापेक्षा स्वतःची काळजी घे। डिव्हिस सर, आज तुम्ही इथं कितीही बोललात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत। जो हुकूम आहे तो पाळणं आमचं कर्तव्य आहे। इथं तेच घडेल जे रणवीर राजांना अपेक्षित आहे। मग मी तुझ्याशी इतक्या वेळ कशाला बोलण्यात वेळ घालवला? रणवीर राजे शिर्केला फोन लाव, फोन लाव। राजे, बोला, काय खबर? डीव्ही सरांना तुमच्याशी बोलायचं आहे। रणवीर, टीव्ही देशमुख बोलतोय। बोला डीव्ही सर। हा खेळ थांबवा। पीओपीचा एखादा तुकडा पडल्यानं संपूर्ण इमारत अनसेफ होत नाही, हे माझ्या इतकंच तुम्हालाही चांगलं माहिती आहे। सर, इन्स्पेक्शनमध्ये तसं आढळून आलं। पैशाच्या जोरावर कोणाचंही इमान विकत घेतलं जाऊ शकतं रणवीर। तुम्हाला काय सुचवायचं? मला काहीच म्हणायचं नाही रणवीर, मला एवढंच म्हणायचं आहे की ही शाळा जितकी राजे शिर्केंची आहे तितकीच मुलांची आहे आणि शिक्षकांचीही आहे। हो हो, नक्कीच। शाळा तुमचीच आहे सर, आम्ही फक्त नामधारी आहोत। आणि हा निर्णय घेण्यामागे आमचा काही आकस नव्हता, केवळ मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता। आणि फक्त तुम्ही इथे नव्हता म्हणून आम्हाला कटू निर्णय घ्यावा लागला। आता मी आलोय, तुम्ही दाखवलेल्या शाळेच्या काळजीपोटी धन्यवाद। आता शाळेची सगळी जबाबदारी माझी आहे। ठीक आहे सर, तुम्ही आलात, आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळे झालो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इमारत खरोखरच धोकादायक आहे। अर्थात तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडालच। हेच फक्त तुमच्या इमानदार सेवकाला सांगा। हा राजे, डीव्ही सरांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा। गोष्ट सुरळीत होत नाही। गोष्ट यशात हा डीव्ही नेमका त्याच वेळेस शाळेत कसा पोहोचला आणि शाळेचं शिफ्टिंग थांबवलं त्यांनी? कोण आहे हा डीव्ही भैया? कोण आहे? आम्हाला एक कळत नाहीये, शाळा आपली, इन्स्पेक्शनचे रिपोर्ट आपल्या बाजूनी आणि शाळेचे निर्णय थांबवणारा हा? नाही, आमचं चुकलं, आमचंच चुकलं। आम्ही तुमच्या राजकीय खेळीचे तमाशे बघत बसलो। अशाने सिम्सन इंटरनॅशनल बॅकआउट होईल आणि आपण प्रेक्षक म्हणून फक्त टाळ्या वाजवत असू, फक्त टाळ्या। तुम्ही प्रत्येक बाबतीत निराशावादी दृष्टिकोन का बाळगता आदित्यराज? तुम्हाला त्या शाळेच्या इमारतीमध्ये नेहमी मॉल दिसतो, आम्हाला त्या इमारतीखाली टीव्हीचं पुरलेलं प्रेत दिसतं। आम्ही नेहमी तुम्हाला संयमाचं महत्त्व सांगतो,
हा संयम दिवींनी पाळल्यामुळेच आपल्याला त्यांच्या विरुद्ध यश मिळत नव्हतं. पण आज त्या मास्तराचा संयम सुटलेला आवाज आम्ही स्वतः फोनवर ऐकलाय. शाळा शिफ्ट न करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी स्वतःच इमारतीला सुरुंग लावलेला आहे. नताशा, आम्ही ताबडतोब येतोय. तर मित्रांनो, संकट तर नेहमीच येत असतात, पण यावेळेचं संकट थोडं गंभीर होतं, वेगळं होतं. तुमच्या आणि शाळेच्या अस्तित्वाचाच प्रश्न होता, पण नेहमीसारखं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आपली शाळा वाचली. आम्ही सहकार्य केलं, कारण आम्ही जर सहकार्य केलं नसतो तर तुम्ही आम्हाला राजेश शिर्केंच्या पक्षातले समजलं असतात. काय बरोबर की नाही? आपली शाळा नव्यानं सुरू झाली याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आणि बोलण्यात दिसत नाही. आनंद झालाय ना सर, पण शाळेची इमारत अनसेफ आहे हे विसरता येत नाही. शिक्षकांना वर्गात जायला भीती वाटते. ज्यांना वर्गावर जाण्याची भीती वाटत असेल त्या वर्गात मी क्लास घेत जाईन. मग तर झाला. डीव्ही सर, तुमची काळजी वाटते म्हणून आम्ही हे बोलतो. एवढ्या मोठ्या शाळेच्या इमारतीची जबाबदारी अंगावर घेऊन तुम्ही फार मोठी जोखीम घेताय, असं नाही वाटत तुम्हाला? त्यापेक्षाही आमच्यामध्ये नवीन नवीन आव्हानं पेलण्याची, नवीन नवीन संकटांना तोंड देण्याची धमक आहे, ताकद आहे, हिंमत आहे. असं नाही वाटत तुम्हाला? आज परिस्थितीने नवीन संधी आपल्याला दिलेली आहे, म्हणून आपण नव्या जोमानं कामाला सुरुवात करूया. इथून बाहेर पडल्यानंतर शाळा याच इमारतीत भरणार आहे असा निरोप तुम्ही प्रत्येक वर्गावर द्या. देवयानी, कुठल्याही लढाईत आपण हारलो किंवा जिंकलो हे ठरण्यासाठी ती लढाई शेवटपर्यंत लढत राहावी लागते. माझ्या अपरोक्ष तू ही लढाई लढलीस, म्हणून आज आपण जिंकलो. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे ये. बरं झालं मकरंद तू आलास ते. अरे या दोघी मुली शाळेत गेल्यापासून ना इतका घोर लागलाय माझ्या जीवाला. बरं या सुद्धा कशानं फोन करून कळवतही नाहीत. वहिनी, मी देवयानी सोबत शाळेत जायला हवं होतं ना. खरंच रे, जायला पाहिजे होतस तू, म्हणजे मला तरी काळजी राहिली नसती. खरं का नाही गेलास तू? अभिलाषा काही बोलली का? जाऊ दे, आपल्याला काही नवीन नाहीये ते. तू नको मनाला लावून घेऊस. वहिनी, खूप त्रास होतो अभिलाषाच्या अशा विक्षिप्त वागण्याचा. श्रावणी रात्रभर घराबाहेर असताना तिच्यासाठी जागणारी तू, आणि देवयानी सोबत मी शाळेत निघालेलो असताना मला दारातच अडवणारी अभिलाषा. हा एवढा विरोधाभास का असावा हे समजत नाही. मकरंद, हे बघ, देऊ आणि साक्षी यांची काळजी माझ्या इतकीच तुलाही आहे हे माहिती रे मला. तू नको एवढा त्रास करून घेऊस. खरंच. साक्षी, अगं आई, काय करतेस? काय झालं? काय शाळेचं शिफ्टिंग थांबलं? काय सांगतेस काय? अगं पण म्हणजे नेमकं काय झालं? काय झालं? आई, असं समज की फिल्मचा क्लायमॅक्स सुरू आहे. विलन मणी ठाकूर टेम्पोच्या बाजूला उभा आहे.
असं वाटतंय की देऊ हरणार आहे आणि विलन मणी ठाकूर जिंकणार आहे. इतक्यात अचानक एक रिक्षा येऊन थांबते आणि त्यातून डीव्हीडी उर्फ दादू उतरतात. बाबा आले. पूर्ण स्टोरी तर ऐकून घे. मग सांग ना पटपट. दादू रिक्षातनं उतरले आणि सरळ पुढे आले. त्यानंतर त्या मणी ठाकूरच्या साटकन कानाखाली वाजवली आणि अगं काय? अगं ऐक हे बघ, पण आता देऊ कुठे आहे आणि बाबा कुठे जाता? बाबा ये माझ्या मागोमाग, चलो. वहिनी ये पटकन. बाबा बाबा तुम्ही अचानक शाळेचं प्रकरण तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी नाही, माझा शोध संपला आणि मी परत आलो. बाबा ही काय अवस्था करून घेतली स्वतःची, पण शेवटी तुम्हीच जिंकलात. हा साक्षीने सगळं सांगितलं आम्हाला. बाबा अभिनंदन. मकरंद, खरं म्हणजे मला हार आणि जीत यातला फरकच कळेनासा झाला. चल तुझं काय चाललंय का? मग बघ ना, विक्रम फोनच नाही उचलत आहे माझा. आमचं कॅटलॉग शूट होतं ते पण कॅन्सल झालं. काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. तुझा फोन यापुढे विक्रमादित्य कधीच उचलणार नाही. मग काय बोलतेस तू? खरं तेच सांगते. तुझं करिअर बर्बाद करून शाळा वाचली म्हणून जल्लोष करतायत. त्यात तुझा बाप पण आहे. हे बघ मॉम, विक्रम फक्त माझा आहे आणि माझ्यात आणि विक्रम मध्ये कुणी याचा प्रयत्न केला ना तर मी आता विक्रमादित्य तुला ओळख सुद्धा दाखवणार नाही. आणि काय त्याने ओळख दाखवावी? तुझ्या दादूनी एवढा त्रास देऊन सुद्धा त्याने तुझं करिअर घडवलं. आणखीन एखादा माणूस काय करू शकतो? कधी ना कधी त्याच्याही मनात येणारच की तू सुद्धा श्रावणी देशमुख आहेस. आपलं ना नशीबच खोट आहे. म्हणून सून म्हणून मी या घरात आले आणि तू मुलगी म्हणून. मॉम, त्या दोघांच्या भांडणात माझ्या करिअरचं नुकसान होऊन देणार नाही असं तूच म्हणाली होतीस ना? नाही श्रावू, आता सगळं संपलंय. मॉम, विक्रम फक्त माझा आहे आणि तो फक्त माझाच राहणार आहे. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वाटेल ते. श्रावणी, तू अजून जागीच आहेस? स्वतः माझी झोप उडवून वर मला जागी आहेस का असं विचारतेस? तू मला मॉडेलिंगसाठी 40,000 रुपये दिले होतेस ना? ब्लँक चेक. ह्याच्यावरती हवी तेवढी अमाऊंट घाल. सगळं व्याज बीज पण घे. हा घेऊन टाक. काहीतरी काय बडबडते श्रावणी? अगं मी तुझ्याकडे कधी पैसे परत मागितलेत का? तू मागितले नाहीस ना, तरी मला कुणाचं कर्ज ठेवायला आवडत नाही. आणि हो, तू मला पैसे दिलेस म्हणून मी मॉडेल झाले असा तर गैरसमज प्लीजच करून घेऊ नकोस काय. हे सगळं माझ्या टॅलेंटमुळे शक्य झालंय आणि फक्त राजेश शिर्केंचं प्रोजेक्ट तुझ्यामुळे माझ्या हातून जाणार आहे. मी काय केलंय? राजेश शिर्केंबरोबर भांडण. तुमच्या या भांडणामुळे विक्रमादित्य माझा फोन नाही उचलते, त्यामुळे माझं कॅटलॉग शूटही कॅन्सल झालं. प्लीज हे भांडण थांबवा आता. दादू तुझं ऐकतात ना? तू त्यांना सांग, समजव त्यांना. आणि या सगळ्यासाठी हवं तर वेगळा चेक देते मी तुला. श्रावणी, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही नाही, अजिबात नाही. मी तुम्हा सगळ्यांना खूप छान ओळखून आहे. रणवीर राजेश शिर्केंना भेटण्याच्या निमित्ताने तू माझा पाठलाग करत होतीस हे तर खरंय ना? नाहीतर बाबांना तू माझ्याबद्दल उलटसुलट काही सांगितलं नसतंस. हे बघ श्रावणी, तुझ्या भल्यासाठीच सांगितलं मी हे सगळं. विक्रमादित्यबद्दल तुला सावध करणं. एक मिनिट, विक्रमादित्यबद्दल तुला काय माहितीये? आणि माझ्या भल्या बुऱ्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार कर. स्वप्न बघ, स्वप्न, खूप मोठी स्वप्न माझ्यासारखी.
हे जरा अतिच होत आहे. हे बघ श्रावणी, मला तुझ्या स्वप्नांबद्दल बोलायचंच नाहीये. तू मोठी झालीस ना तर मला खरंच आनंद होईल. पण शाळेची लढाई माझी किंवा दादूची व्यक्तिगत लढाई नाही. हजारो मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. कुणा श्रावणी देशमुखमुळे ही लढाई थांबणार नाही. पुन्हा असा बालिशपणा करू नकोस. काय करतेस? काही नाही हो, अमोलचे कपडे जरा आवरून ठेवते. अभिलाषा, या सुट्टीत अमोलला पाचगणीहून आणायला मी स्वतः जाणार. काय माझ्याही कॉलेजला सुट्टी आहेच. अमोल इकडे आला ना की मस्तपैकी कुठेतरी भटकायला जाऊया. अर्थात घरच्यांनाही सगळ्यांना त्याला पाहायची उत्सुकता आहेच. घरच्यांबरोबर राहायला तर त्यालाही बरं वाटेल ना. अरे वा, म्हणजे सगळं प्लॅनिंग झालेलं दिसतंय. हो तर अमोल आला ना की या सुट्टीमध्ये काय काय करायचं हे सगळं ठरवून ठेवलंय मी. तुमचं ठरवलेलं तुमच्या जवळच ठेवा, कारण अमोल या सुट्टीमध्ये घरी येणार नाही. का? काय प्रॉब्लेम आहे? माझं आणि श्रावणीचं आधीच ठरलंय ना. आम्ही दोघी पाचगणीला जाणार, तिथून अमोलला घेणार आणि मग परस्पर महाबळेश्वरला जाणार. महाबळेश्वरला? हो, तिथे राजू शिर्क्यांचं मोठं रिसॉर्ट आहे ना. 4 days 5 nights असं काहीतरी श्रावणी म्हणत होती बाबा. मज्जा येणार. अभिलाषा, तू अमोलला या घरापासून तोडायचं असं ठरवलंच आहेस का? तुम्हाला यायचं तर या ना. हे बघ, अमोलवर माझाही अधिकार आहे. त्यानं प्रत्येक सुट्टीत काय करायचं हे आजवर फक्त तू ठरवत आलेली आहेस. पण या सुट्टीत जर का तो घरी आला तर तुला काय प्रॉब्लेम काय? सुट्टी लागली की तुम्हाला अमोलवरचा अधिकार आठवतो, नाही का? पण त्याने एखादी गोष्ट मागितली तर 1000 चौकशा करत बसता. कशाला हवंय, कशासाठी हवंय, का हवंय. जाऊ दे ना, अमोल या सुट्टीत घरी येणार नाही. मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. अभिलाषा, मी माझा निर्णय पक्का आहे. तुला काय करायचं याची कल्पना आहे? आय नो माय जॉब. डोंट वरी. जोखीम मोठी आहे. काम सावधपणे व्हायला हवं. काम करताना काही गोंधळ झाला तर पुरावा मागे राहता कामा नये. नताशा बेसिक चुका कधीच करत नाही. दॅट्स गुड. आमची सगळ्यात विश्वासातली आणि जवळची व्यक्ती म्हणून आम्ही तुमची निवड केली. तुझ्या या प्लॅनमध्ये मणी ठाकूर तुझ्या बरोबर असतील. जास्तीत जास्त मुलं. येस, तुम्ही निश्चिंत राहा.